सोलर बसवताय पण त्या सोलरचा इन्शुरन्स तुम्ही काढताय का? जर इन्शुरन्स काढत नसाल तर तुम्हाला आज एक गोष्ट मी सांगतो. जसं तुम्ही कार घेता किंवा प्रॉपर्टी घेता आणि त्याचा इन्शुरन्स जसा काढता तसंच तुम्हाला सोलरचा इन्शुरन्सही महत्त्वाचा आहे. सोलर ही अशी गोष्ट आहे जी आपल्या रूफवरती टेरेसवरती लावली जाते. ऊन वारा पाऊस म्हणजे अगदी वादळ आलं तरी त्याला धोका आहे की ती उडून जाईल किंवा ती खराब होईल. दुसरं म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रिकल हजार्ड्स, शॉर्ट सर्किट याच्यामुळे आग लागण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे. इन्शुरन्सचा अजून एक असा फायदा आहे की समजा त्या सोलर पॅनेलमुळं दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला किंवा वस्तूला, गाडीला जर नुकसान झाले तर ती नुकसान भरपाई सुद्धा तुम्हाला इन्शुरन्स कंपनी देते जर तुम्ही इन्शुरन्स सोलरचा काढला असेल तर इन्शुरन्स ही तितकाच महत्त्वाचा आहे जर तुम्ही लाख रुपयाची किंवा लाखापेक्षा जास्त रुपयांची सोलर सिस्टीम घेत असाल तर. कारण सोलर बसवल्यानंतर त्याच्यामध्ये वॉरंटी तर येते, जी कंपनी आपल्याला वॉरंटी देतात ती 25 ते 30 वर्षांची वॉरंटी असते. पण वॉरंटीमध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर नसतात. जसं की शॉर्ट सर्किट झालं, इलेक्ट्रिकल हजार्ड्स काही झाले किंवा वादळ आलं आणि वादळामुळे तुमचे पॅनेल्स तुटले आणि उडून गेले तर हे वॉरंटीमध्ये कव्हर होत नाही आणि यासाठी आपल्याला इन्शुरन्स गरजेचा आहे. पण अशा काही नॅचरल कॅलॅमिटीज जर आल्या तर त्या ठिकाणी त्या इन्शुरन्सचा फायदा होतो. तसेच कुणी फिजिकल डॅमेज केला किंवा अजून एक यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की चोरी होऊ शकते. सोलर पॅनेलची किंवा त्याच्या इतर इक्विपमेंटची चोरी ही सुद्धा होऊ शकते. तर ती चोरी जरी झाली तरी हा कव्हर तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून मिळतो. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांनी सोलर बसवलेला आहे आणि ज्यांना सोलर बसवायचा आहे. आणि अशाच काही माहितीसाठी आणि टिप्ससाठी फॉलो करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.